आता बोटुळे करत आहे आपली मोठी आई का बघू शकता इथे आहे. आता याच्यातले गाईस संपलेले आहेत. आता तिथे गाईस खातो मी कारण की गाईस हे गाईस स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईस आता सांजच्या 4 वाजलेले आहेत गाईस. आणि गाईस आता मी आताच उठलो गाईस, झोपलो होतो मी आणि सकाळी गाईस खूप ऊन लागत होतो, याच्यामुळे मी ब्लॉग तयार केला आहे. तर गाईस आता बघू शकता असं वातावरण झालेलं आहे गाईस इकडे. आपण चला गाईस जरा बाहेर जाऊ आता. तर गाईज आता खूप वातावरण गडबड झालेलं आहे गाईज, याच्यामुळे मी आता बाहेर जाऊ शकत नाही. तर तुम्हाला दाखवायचं असेल मी गाईज वातावरण बघा, बघू शकता गाईज असं वातावरण झालेलं आहे. तरी पण गाईज पाणी पडत नाही, पण गाईज गाडगुड करत आहे. तर याच्यामुळे गाईज मी बाहेर जाऊ शकत नाही. आणि गाईज आज तुम्हाला सांगतो की आज दिवसभर झाला गाईज मी झोपलेला आहे, याच्यामुळे मी जास्त काही ब्लॉग बनवला नाही गाईज. सध्या गाईज आता मला खूप भूक लागलेली आहे, याच्यामुळे मला जास्त एनर्जी येत नाही गाईज बनवण्यासाठी. तर आता काही तर बहुत गाईज खाला तर काही गाईज नाहीच जेवण्यासाठी, कारण की आता ती आई आणि गाईज माझी बहीण गेलेली आहे बाहेर. तर बहुत गाईज ओके. तर गाईज इथे मी आदन ठेवलेलं आहे आपल्या बोटुळे करायचे गाईज, ज्याच्यामध्ये बोटुळे आहेत. तर गाईज आता बोटुळे करून खातो गाईज मी ओके. तर गाईज आपली आई निघाली आहे आता गावाला गाईज. उद्या तर जाशील की सांभाळतोय काय करायचं इकडं इथं बसून बाजूवर राह, बाजूवर बसून राहायला व्यवस्थित सांभाळ. मी येतो का येते उद्या मला पैसे द्यावं लागतील. उद्या मी येते पार्सल किती द्यायचे 500 रुपये. मग तर गाईज आता आपलं हे तापल्यानंतर गाईज आपण आता हे बोटुळे टाकून द्यायचे याच्यामध्ये ओके. आणि कमेंट करून सांगा गाईज की तुम्ही पण बोटुळे खातात का. आता बोटुळे करत आहे आपली मोठी आई का बघू शकता इथे आहे. आता याच्यातले गाईज संपलेले आहेत. आता तिथे गाईज खातो मी कारण की गाईज मला खूप भूक लागली होती गाईज, आणि सकाळपासून गाईज मी खाल्लं नव्हतं गाईज, फक्त भात खाल्ला. रोट्या खाल्ल्या की त्यांनी तुला दे नाही का? काय झालं रोट्या खाल्ल्या ते खाव दुपारी त्यानं सकाळी जेवलं नव्हते मग खाऊन घेतलं. आणि रोटी नाही आता काय नाही. तर गाईज आता खाऊत आपण ओके. तर आपण गोड करून खाणार गाईज, आणि तुम्हाला चांगला माझा फेस दिसत नसेल कारण की गाईज आपण इथं मध्ये आहोत घरामध्ये. आणि गाईज आता उद्या आई जाणार आहे बघा गाईज, म्हणून पॅक करून ठेवले, कारण की गाईज माझ्या आत्याच्या मालकाला जरा ऑपरेशन झालं होतं याच्यामुळे ओके गाईज. आणि गाईज इथे बघू शकता तुम्ही आता थोडं गरम झालेले आहेत आपले बोटुळे. तर गाईज इथं आपले बोटुळे तयार झालेले आहेत गाईज, आणि याची साखर टाकलेली आहे गाईज मी. आणि गाईज आता तिथं थंड होत आहेत फॅन खाली. तर गाईज आता मी खातो गाईज ओके. तर गाईज आता आपले बोटुळे इथे तयार झाले आहेत गाईज, आणि थंडगार आणि गोड गोड. तर गाईज आता मी खातो, आणि गाईज तुम्ही पण ट्राय करा कारण की चांगले असते ते. उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यानंतर गाईज आपलं पोट हलकं राहतं. आणि गाईज सांजच्या परचे आता 5 वाजलेले आहेत, आणि बघू शकते इथे तुम्ही आता आपल्या वातावरण असं काही झालेलं आहे. तर गाईज आता मी खातो आणि भेटतो तुम्हाला गाईज ओके. तर गाईज आपण आता आणू तर गाईज आपली गाय आणि गोर, जे की गाईज आता खूप वारं सुटलेला आहे, याच्यामुळे गाईज आता आपण इथं बांधू त्यांना ओके. आणि गाईज आता ती आहेत बाहेर, तर त्यांना आपण गाईजमध्ये आणतो ओके. तर चला गाईज याने सगळंच पाडून टाकलं बघा, बघू शकतो तुम्ही सगळंच पाडून टाकले, आणि त्या शेळ्या चांगल्या बसल्यात गाईज तिथे. तर चला गाईज त्यांना मध्ये नेतो ओके. तर गाईज ह्या गाईला आपण आता आणलेलं आहे. तर गाईज आता दुसऱ्या गाईला, छोट्या गाईला आपण आता गाईज मध्ये आणतो गाईज ओके. तर चला गाईज. तर गाईज इथं आपल्या शेळ्या खात आहेत चारा, आणि गाईज असं काहीतरी एन्व्हायरमेंट झालेलं आहे तिथे. गाईज लेकरं खेळत आहेत एक खेळ. आणि गाईज मी आता आपल्यामध्ये बांधलेले आहेत गाय आणि गोरं. आणि गाईज आता जो ट्रायपॉड आहे तो उद्या परवा येईन गाईज, तर बघूत गाईज ओके आल्यानंतर. तर गाईज आपले पिल्ले खात आहे तिथे. I am waiting for a bus at the end of the night. तर गाईज आता पाला चरत आहेत दादा तिकडे. ते गाईज दुसऱ्याच खयालामध्ये खोल आहे, नंबर 1 खालीच नाही आता.
आणि गाईज तुम्ही बघू शकता आता किती चांगलं वातावरण झालेलं आहे. ही कोणाची साडी आहे? बस साडी नेसले कर भैया. तर गाईज आता मोठे आतेबाईसाठी नेहले गाईज साडी. ही आतेबाईसाठीच की. एवढी चांगली तू नेसतीस नाही. किती आणलीशी? पहिलीच अजून सर नातेवाईक पळून व्हायची. मामाला कपडे आणला की नाही? हा आणि मामालाच बघायचं चालू. मामालाच नाही ते कपडे. हा तर गाईज मोठी आणि आता बॅग भरून ठेवलेली आहे. आणि ही थैला घेऊन जायचंय. मग लवकर ये बरं. 4-3 आली तर येतात. लवकर ये. गाईज लाईट गेले बघा आता. बाहेर चांगलं गाईज आता हे झालेलं आहे. काय झालं? तर गाईज आता मी वरी जाऊ शकलो नाही गाईज, कारण की नाही थोडं तेव्हा गाईज गाडगोड करू लागतं. आता गाईज खूप टाईम झाला तर मी जात नाही गाईज. ओके, उद्या सांजच्या पहिले जाऊ आपण गाईज. ओके. आणि गाईज तुम्ही बघू शकता वातावरण खूप चांगलं झालं आहे गाईज. तुम्हाला आता चांगलं फोनमधून दिसत नसेल पण वातावरण खूप चांगलं झालं आहे गाईज. आणि तिथे गाईज दादा आपली शेळ्यांना खाऊ घालत आहे इथं चारा. तर गाईज बसलो गाईज आम्ही. ओके गाईज आता दादा शेळ्यांना पाला खाऊ घालत आहे गाईज. ओके इथं खाली तर. आणि इथं दादा आहेत गाईज. त्याला पुसला असला तर येतो म्हणजे दुसऱ्या तरी येतो म्हणलं येते ना. म्हणलंय का आज दुसरं काम काढीन काही म्हणाले. तर म्हणलं की नाही म्हणलं तर मग दुसरं बघायला जाते तर आटो बरोबर सकाळी. काय चालाव का उद्या वाटू ना. गाईचे खूप चांगला आता खात आहे. तुला 10 रुपये देते ते. 10 रुपये नाही 50 रुपये. 50 रुपये द्यावं लागतात. येते राहते मग. आणि पहिल्या घर लहान होते बघा. येते शे कुणाचं आहे किती सुन बसती शांत आहे. कवा ऐकी कुणाचं. अरे पहिल्या सुरूला आली. बरं चल तू सगळं तू दादा तुमच्या शेळ्या सांभाळतो म्हणून मी. लय जीवा जातो सकाळा. हो दहाजत बसू नको तू. इथं बसतो. इथं बस. आणि त्याला पाला सुटला की नसता काय आरडाला तर एक सपका दे पोटामध्ये बसता बोकाय. काय करणार. कारोडीला कसा मारते. तर गाईच आता उद्या हे जाणार आहे इथं आपले दादा आणि मोठी आहे. हो ये. तर याच्यामुळे गाईज आता मी या शेळ्या सांभाळणार आहे गाईज. या आणि गाईज आता बघू शकता 7:24 झालेले आहेत आणि सगळे खात आहेत गाईची. गाईज आता टॉर्च नाही म्हणून दादाच्या मोबाईलची टॉर्च वापरतोय गाईज मी. तर गाईज आता हे जातील तर मी उद्या काय येत नाहीच गाईज आपलं ऑर्डर. तर परवा दिवशी येते गाईज म्हणजे उद्याच्या उद्या. ओके उद्या गाईज आपलं ट्रायपॉड नाही ते गोरिला पॉड येणार आहे गाईज. तर तुम्हाला मी अनबॉक्सिंग दाखवतो गाईज. ओके तर त्याच कॉन्सेप्टवर आपलं राहणार आहे गाईज जो की गोरिला पॉड. ओके मारा करायला उड्या टाकायला. काय झालं कर की तू त्याला उड्या टाकायला. उड्या 12 लाईट ना गेल्या चांगली चक्री धरलेलं दाखवायचं. गाईज सगळीकडे खाली तर गाईज मी जेवलेलो आहे गाईज. आणि आता गाईज मला खूप झोप येत आहे याच्यामुळे गाईज आता मी झोपणार आहे. ओके तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि गाईज हे जर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला गाईज लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा गाईज. ओके तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.